अरे नाऱ्या काय रे? साहेब पत्र आणले मास्तरला देण्यासाठी. असं अब्राहम लिंकनने जसं हेड मास्तरास पत्र लिहिलं होतं तसं आपल्या वतीनं हेड मास्तरास लिहिलेलं आहे. काय लिहिलंय वाच. मास्तर, माझ्या पोराला जास्तीच्या हुशाऱ्या शिकू नका. तो बसल्या बसल्या तुम्हाला इकत घेऊ शकतो. बरोबर आहे. तुम्हाला जेवढा पगार भेटतो तेवढा तर आमच्या गाड्यालाच भेटतो. तुम्ही आज आहेत उद्या नाहीत, पण पोरं वर्षानुवर्ष तिथंच राहणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका. वारणाऱ्या शिकून शिकून माझं पोरग फार फार तर तुमच्यासारखं मास्तरड होईन. कशाला त्याला अभ्यासाचा ताण देऊ नका आणि तुम्ही बी घेऊ नका. आपला आज्ञाकार सरपंच बाजीराव डोळे, कोळशेवाडी. ज्या ज्या मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला, या 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 विशाल टोपे साहेब, बसा बसा बसा. या 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 संग्राम डोळे साहेब, तुम्ही पण बसा. तुम्हा दोघांची परवानगी असेल तर नवीन धडा शिकायचा की भेंड्या खेळायच्या? भेंड्या खेळायच्या. मी नाचणार नाही म्हणजे नाही. अगं नाचणार नाहीस तर काय अनुबंब बनविणार आहेस का इथनं पुढं? ते मी काय पण करीन, पण त्या आमदार आणि सरपंचाच्या समोर अजिबात नाचणार नाही. एक पैसा पण काढत नाही, नुसतेच भांडत्यात. या टायमाला तसं होणार नाही. तुला किती पैसे पाहिजेत बोल. का तू देणार आहेस? तसं समज. मग मला 10,000 पाहिजे. दिले, पण 10,000च्या वर जेवढे पैसे येतील तेवढे माझे. त्याला हात लावलास तर तुझा पाय मोडून ठेवीन. नारू नारू नको म्हणत जाऊ ग मला. प्रेमाने म्हणते रे नारू. अगं पण नारू प्रेमाचं नाही, रोगाचं नाव आहे ग. जा तिकडं. कुठं? तिकडं. काय टोचायलंय का? खाऊन खाऊन घोडा झाले नुसतं. मी काय गोडा वाटलं का तुला? आता रेवणाला घोडा कसं म्हणायचं बाई? एका गोष्टीची कमाल आहे साहेब, आमदार साहेबांनी तुमच्यात किती बी वैर असलो तरी वाढदिवस मात्र एकाच दिवशी आहे. बॅनर तयार झालेला आहे. तयार झालंय? अरे मग दाखव की. इकडे रे. नीटदार नीटदार. कसं डोळ्यात भरणार रे. लाल भडक डोळे केलेत. अरे सहकार सम्राट म्हणायला माझे काही साखर कारखाने आहेत का? सहकारी चळवळ चालवणाऱ्याला सहकार सम्राट साखर सम्राट म्हणतात. पण तुमचा पत्त्याचा क्लब आहे, सहकारी तत्वावरच चालतो ना. गुत्ता पण. बस. टोपेपेक्षा माझं बॅनर एकदम झकास दिसलं पाहिजे. कसं शक्य आहे साहेब? का बरं? काही झालं तरी फाटलेल्या दुधात आणि केशरी बासुंदीत फरक राहणारच आहे. लय मजा आला का तुला? अरे टोपेची आमदारकी फक्त 2 महिने राहिली आणि पुढचा आमदार ह्योच. मला माहिती आहे ना ते. मग यात माझ्या माजण्याचा काय संबंध आहे? त्यांनी फ्लेक्स बनविलेत, ऐश्वर्याच्या गालावानी गुळगुळीत राहते ते. त्याच्यामुळे आपले कापडी बॅनर म्हणजे समिंद्राबाईच्या सुरकुतलेल्या गालासारखेच दिसणार. अरे मग आपले बी फ्लेक्स बनव ना. पैसे लागत आहेत त्याला. अरे पैशाची कशाला काळजी करतो? मी आहे ना इथं. आहे ना? मग कशाला काळजी करतोय? त्यांचे डबल बॅनर फ्लेक्स बनवून घेऊ आपण. टाक. मी काही सांगितलेलं नाही. टोपे साहेब वाढदिवसानिमित्त पार्वतीबाईचा लावण्याचा जंगी कार्यक्रम ठेवणार आहेत आणि येणाऱ्याची सगळी सोय मग पुढं. असं म्हणतो? त्याच्या आधी पार्वतीबाईला बुक करा. है ना? आपण काही सांगितलं नाही बा. सांगितलं होतं ना. नारायण एकदम कामाचा माणूस. कामाचा आहे, पण आमदार साहेबांचा बी माणूस आहे हे बी लक्षात ठेवा. येळमाळ तुमचाच फोटो खिशात असतो हृदयाजवळ. लोकांना काय तोंड दिलेत म्हणून बोलायचं. जाऊ दे, आपल्याला काय अपेक्षा नाही. जाऊ दे. हे बघितलं का? आपला माणूस आहे. तुम्ही काय काळजी करू नका हो. असले 1760 भावी आमदार असतात प्रत्येक तालुक्यात. त्यातलाच आहे एक बाजीराव डोळे. आता त्याचा आणि माझा वाढदिवस जरी एकाच दिवशी असला तरी आमचं काय नशीब सारखंच आहे का? परवा तुम्हाला सांगतो, त्या प्रदेशाध्यक्ष बाई आपल्या गावी आल्या होत्या, तर हा दिवसभर त्यांना येस सर म्हणत होता. कटाळून शेवटी त्या बाई म्हणाल्या, अहो बाजीराव मी मॅडम आहे. तर हा आपला येस सरच म्हणाला. त्याच्या कोण आमदार करणार? परवा जिल्हा प्रमुखांनी त्याला सांगितलं की तुमच्या तालुक्यात आपली वोट बँक आहे बरं का. तर हा तुम्ही नाही, आमच्या तालुक्यात तर फक्त डिस्ट्रिक्ट बँकच आहे. भाऊ कोण त्याला तिकीट देणार? एक मिनिट सीएम साहेबांचा फोन येतोय. तर नंतर फोन करतो. ओके. हॅलो, बोल नारू. काय रे? नारू नका ना म्हणू. नारू रोगाचं नाव आहे, प्रेमाचं नाही. बोल. नाही, तुम्हाला महत्वाची बातमी द्यायची. काय? आताच मी डोळे साहेबाला पारूकडे जाताना बघितलंय. पारूकडे?
तुम्ही पटकन या, नाही तर घोळ होईन. मी डोळ्याचे निरांजन करून तुमची वाट पाहू लागलो. येताना हा ठीक आहे, येतोच आता. ओके. पारू ग पारू नको. ए आर आर आय आयो यो आमचा सरपंच रामराम बाजीराव डोळे साहेब, आमच्या गावचा सरपंच. याला कुणी वाढदिवसाला जर म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर डेथ अॅनिव्हर्सरी, तर ह्यो थँक्यू म्हणतो. आणि ह्यो आमचा सरपंच आहे. म्हणतो पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. अरे तुझं काय दुताड्या, तुला ते इंग्रजी काय कळतंय? यांनी फडकिलेल्या झेंड्याला सॅल्यूट सुद्धा मारा वाटत नाही. असलं दलिंदर आहे दे. आणि हे पहा, हे माननीय आमदार चंद्रकांतराव टोपे. याला विचारले 15 ऑगस्टला जर स्वातंत्र्य दिन आहे तर झेंडावंदन 26 जानेवारीला कमन करते. तो यो म्हणतो तारखेविषयी वाद असते, चौकशी करून सांगतो. ह्यो आमच्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार. अरे आमच्या तालुक्याला पडलेला हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ते राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिकवते. राजकारणात यायचं असेल तर राज्यशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. अरे काय असतं त्या पुस्तकात? बोगस मतदान कसं करायचं याचा धडा असतो का? आमदार कसे फोडायचे हे शिकतेत का? दाटी पातीचे घोळ घालून निवडणुका कसे जिंकायच्या हे असतं का? मग काय जाळायचं ते पुस्तक? यायला आमच्या बापानी शेत विकून पक्षाचं राजकारण केलं आणि त्याला मिळालं काय? तर मंत्र्याच्या मिरवणुकीत त्यांनी फेकलेल्या हारातलं झेंडूचं फूल. पण मी बापासारखा गणणार नाही. मी यांनाच गंडून मोठा होणार. याच्या हरमांडी कुठे गेली? ऐ डोळ्या अस्वारीलाच खुशी दिसते. झालं ना तुमच्या मनासारखं? आमचं समाधान होणार. ते बाजीराव कसले 1 लाख रुपये देते. 1 लाख रुपये देण्याचा प्रश्न आला असताना तर त्यानं बायकोला नाचवलं असतं, पण पैसे काढले नसते. पण तुम्ही तसं नाही बर का. पण तो नार्या त्याच सगळं कारस्थान आहे. मला सगळंच माहितीये, पण येड पांघरून पेडगावला जायचं मला नादच आहे. त्या नादापायी तर मी आमदार झालोय. मागच्या निवडणुकीत कुणीतरी मशिदीत गुलाल टाकला. त्या बाजीरावानं माझ्यावर आळ घेतला. त्याला होय बी म्हणलं नाही, नाही बी म्हणलं नाही. लोकांना वाटलं मी लय डेअरिंग बाज आहे. दिलं ना मला त्यांनी निवडून. पण तुम्ही लयच नशिबवान हायसा. आणि आता तर माझं नशीब लयच फळफळलंय. सोडा ना. काय टाकते? आमदार होण्यासाठी डोळे साहेब आगे बढो, हम तुम्हारे पीछे. सारखा सारखा नाऱ्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उभा राहा, नीट उभा राहा. त्या टोपेकडे कशाला गेल तर? मी आमदार साहेबाला शुभेच्छा द्यायला गेलोच नव्हतो. मग काय मुके घ्यायला गेला होतास काय? नाही, मी फक्त त्यांना सांगायला गेलो होतो की मी आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा बाजीराव साहेबाला देऊन येतो. आणि त्यांनी ऐकलं तुझं? नाही, त्यांनी कशाला ऐकलं? ते म्हणले मला शुभेच्छा दे. वाटलंच मला. नाही, मला बी तेच वाटलं होतं. म्हणून मी त्यांना सांगतानाच म्हणलं मी बिना आंघोळीचा आलोय, आंघोळ करून येतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आरोशाने शुभेच्छा दिल्या की माणसाची वाढच थांबती म्हणलं. हुशार आहे का नाही नाऱ्या? मी जरा जाऊन तयारी बघून येते. हो, माझं महत्वाचं काम आहे. खूप अर्जंट जरा महत्वाचा निरोप हो ना? द्यायचा. ये इकडे. ए काढ रे बा. चला रे, झाल्या का शुभेच्छा? नाही, थांबा. अजून राहिले. अतिशय महत्वाचं बोलायचंय म्हणून मी मुद्दाम असं शेजारी बसलो. पारू बद्दल बोललास तर बोटानं मारी. आता कशाला लाजविता तोच विषय काढून? मग काय झालंय? आमदार साहेबांनी मला सांगितलंय माझी तुला करायची म्हणले आणि माझ्या वजना इतके पैसे गावात वाटून टाक म्हणले. तुझ्याकडे कुठून आले एवढे पैसे? अहो माझ्याकडनं कशाला? मग पैसे तेच देणार आहेत. असं? फक्त मी डिक्लेअर करायचंय की हे सगळे पैसे तालुक्यातल्या लोकांनी वर्गणी गोळा करून आणलेले आहेत. ही लई भारी आयडिया आहे. मग अरे आपले पैसे आपल्याच घरी राहतील अशी आयडिया तू मला का नाही सांगत? मग काय हिब्रू भाषेत सांगायलो का? तेच तर सांगायला लागलोय. त्यांच्या आधी तुमची तुला उरकून टाकू. असं हा. आहे की नाही? हे काय
द्या पैसे द्या ना. ए संभा दे पैसे. ए ऐकून घे, गायराचवाने करू नको. त्यांच्या वाजना इतके पैसे पाहिजेत, कळलं ना? हा चिल्लर द्यायची नुसती. आता दाखवितो तुला टोपेला. कोंबडी पळाली न, 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 न. तरुण लंगडी घालायला लागली. कक, 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 कक. एक कक, 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 कक. कोंबडी पळाली तंगडी. फोटोला हार कोणी घातला? मी घातला. आज वाढदिवस आहे ना तुमचा. अरे म्हणून काय फोटोला हार घालायचा का? अक्कल मातीत गेली का तुझी? मेलेल्या माणसाच्या फोटोला हार घालतात. मी काय केलेलं तुम्हाला पटतच नाही. अरे तू काय बी करशील तर कसं पटेल? परवा पत्रकारांनी हिला विचारलं की तुमचा नवरा तुम्हाला वेळ देतो का? ही म्हणाली बिलकुल नाही. गेले 5 वर्षात ते झोपलेले सुद्धा नाहीत घरात. हा? काय खोट आहे? अरे म्हणून काय लोकांना सांगतेस? अहो त्यामुळे तर त्या लोकांना कळेल ना तुम्ही किती कामात असता म्हणून. किती कामात असतो ते बी कळलं, कुठल्या कामात असतो ते बी कळलं. आमदार टोपे, आमदार टोपे, आमदार टोपे. नाही, बरं, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला बाहेर चला, बाहेर चला, मी येतो. हा जिंदाबाद अरे मी कसं नाही. हा चला बाहेर चला, बाहेर. हा बाहेर, बाहेर, बाहेर. माझा मोबाईल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद. हा ठीक आहे. आलो 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 आलो. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. साहेब, नारायणाचा फोन आला होता. अहो तुमच्या वाढदिवसानिमित्त हापशाच्या उद्घाटनाला बोलवलं त्यांनी. कुठं? पारूच्या घरासमोर. 2च मिनिटात माननीय आमदार साहेबांचं आगमन होईल, वाट पहा. आणि आमदार साहेबांचं आगमन झालंय, टाळ्या. राम राम. माननीय नामदार श्री चंद्रकांतरावजी टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी हे बोरचं उद्घाटन होत आहे. मी त्यांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी कुदळ हाणून बोरचं उद्घाटन करावं. थांबा. माननीय आमदार साहेबांनी स्वतःच्या निधीत ही बोर गावच्या भल्यासाठी उभारायची ठरवलेलं आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, माननीय टोपे साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलेलं आहे. उचला उचला, कुदळ उचला, कुदळ उचला. टाळ्या, टाळ्या. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुदळ मारून घेणे. आता हे शेवटचा बिंडल मी टाकलं. येणार चिल्लर टाक ना. चिल्लर? सरपंच साहेब, तुमच्या प्रतिष्ठेला चिल्लर टाकणं शोभणार नाही. पारड जड होईना ना. हा? अरे अख्ख्या गावाला काय घरच्या नोटा दावतो काय रे? नाही तसं नाही, तुम्ही आल्लात बसा ना, म्हणजे पारड आपसूक खाली जाते. आता अल्ल्यात कसं बसते? हे बघा, तुम्ही तर लयच दसमुसळेपणा करता. लोकांच्या पैशाने तुला करायची असती तवा डावातल्या म्हशीवाने बसत जावा. आपल्या पैशाने करायची तवा म्हशीच्या पाठीवर बगळा कसा आल्लात बसतो तसं बसत जावा. अरे पर ह्यो बघलं 90 किलोचा आहे ना. पर सकाळला बसल्यावानी बसा, नुसतं बूट टेकविल्यावानी करा. आणि मी इकडे हे टाकतो, हे बघा. तुम्ही कुठे निघाले? अरे झालं. तुला झालेली आहे, पैसे जमलेले आहे. याला म्हणते तुला. मी जमलेल्या सर्व लोकांचे आभार मानतो. 5 लाख रुपये जमलेत. मी आपल्या गावातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यादव बाबा यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी हा पैसा स्वतः आपल्या हातांनी सरपंच साहेबांच्या ताब्यात द्याव. या 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 दमन या या बाबा बोला. मी आपल्या या गावच्या सरपंचांचा आभारी आहे. यांनी जो योग आणलाय मला, मी खरंच आभार मानतो. हा जो पैसा जमा झालेला आहे आता 5 लाखाचा, हा सरपंचाच्या हवाली करतो. आणि त्यांनी या गावच्या सेवेकरता एक दवाखाना बांधून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हो 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 देतो ना. या पैशात मी लवकरच दवाखाना बांधीन असं वचन देतो. नाही, तुम्ही बांधायची गरज नाही सरपंच साहेब. या कार्यक्रमाला खास आरोग्य विभागाचे अधिकारी भोईटे साहेब आलेले आहेत. मी सर्वांच्या साक्षीनं भोईटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा पैसा सरपंच साहेबाच्या ताब्यातून स्वतः घ्यावा. भोईटे साहेब या इकडं. अहो पैशाचा प्रश्न आहे, सरकारी माणसांनी पैशाच्या बाबतीत मागे राहू नये. या पुढं, या पुढं.
आणि आम्हाला हळूहळू राजकारण सरपंच साहेबांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं कळू लागलेलं आहे. यापुढे जर कुठलं सामाजिक कार्य असं ते करणार असतील तर आम्हाला मध्यरात्री बोलवा, आम्ही उठून येऊ. तवर जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, थोडी तुला थोडी मला अशी तुला आहे. या इकडे या. याला म्हणते तुला आणि मला घाल कुत्र्याला. काय पारूबाई, लावून दिला का नाही अंगणात बोर? लईच नको कौतुक सांगू, आमदाराच्या पैशातनं तर घेतलंय. अगं मग आमदाराचा पैसा कुणाचा असतो? जनतेचाच पैसा असतो ना. आज नाही सरपंचांनी जनतेचा पैसा जनतेला परत दिला. एखाद दिवशी लईच मार खाशीन बरं. आमदार साहेबांनी सरपंच साहेब लईच रागवलेत. त्यांना काय जातंय रागवायला. पण आता इलेक्शन आली की बघ कसं माग लागते. नारे भाषण लिहून दे, नारे भाषण लिहून दे म्हणून. पण त्यांना भाषण लिहून देण्यापेक्षा तूच काहून नाही उभा राहत? अगं इथं कोणी पोरगी देना, इलेक्शनचं तिकीट कोण देईन? हा, आता एखाद्या बरेच तू जर इलेक्शनला उभी राहिली तर तुला तर चटकन देते ना बा तिकीट. गोबोस. अगं खरंच, पूर्वी राजकारणात अभंगाला डिमांड होता, आता लावणीला डिमांड आहे. पूर्वीचे मंत्री अभंग पाठ करायचे, आत्ताचे मंत्री लावण्या पाठ करायला लागलेत. काही आमदारांची मागणी हिवाळी अधिवेशन चौफुलात घ्या अशी आहे, असंही मी ऐकलंय. मला खरंच मत देते का रे लोक? अगं तुला घामाचा पैसा देते, मग फुकटचे मत द्यायला त्यांच्या काय बापाचं जातंय? खरंच? आणि तू असा ड्रेस घालून मतदान केंद्राबाहेर उभी राहिली की 100% वोटिंग होतंय बघ. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संजय जाधव आपल्याला बातम्या देत आहेत. आजच्या काही ठळक बातम्या. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होईल असं निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. काय झालं? निवडणूक डिक्लेअर झाली. मग काय झालं त्यात? औंधा निवडणुकीत उभा राहणार आहे मी. तयारी करायला पाहिजे. घरात पाय ना हलवायची तयारी करा आधी. निवडणूक लढायला चालले. घरात उभं राहता येतं का तुम्हाला? माझ्या आईची इच्छा होती, ती सारखी म्हणायची, एकदा उभा राहा. चौथाच्या पायावर उभं राहायला सांगत असतील त्या. गोविंद नाही दिन्या. हा दिन्या. शेळ्या खूप आहेत, लय आहेत. तिकडं नाही, इकडं या या. अहो, याला म्हणतात राजकारण. अण्णा काय रे दिने, दिल्लीहून आली का पाहुणे? अमेरिका. अमेरिका? कशामुळं? आता येताना एवढंच कळलं, अमेरिका. ए खुर्ची आण ना लवकर आण. या या या. ठेवतो. शिट. Okay, I should. नाव Rebecca. थँक्यू. Hello. Oh, yeah. I'm a student of art and I've come here to study Maharashtrian folk art. महाराष्ट्र. थँक्यू. Okay. अर्जुने आता हिची इंग्रजी कशी काय कळायची रे आपल्याला? आमदार साहेबांच्या पियाला बोलवू का? नको नको, त्या टोपीची आणि हिची तर गाठच नाही पडली पाहिजे. तू असं कर, नाऱ्याला बोलव, त्याला कळेल हिची भाषा. थँक्यू. दर्रेदारांचा फोटो. हो बाबा इथे या. या इथे या. कर. तुम्ही आजोबांचा फोटो काढून यांचा फोटो का लावला? अरे ते मुख्यमंत्री आहेत ना. पण तुम्ही आजोबांचा फोटो काढून यांचा का लावला? निवडणूक होईपर्यंत हेच तुझे आजोबा. वड वड, जोरात वड, जोरात वड. ही इज सरपंच, मोस्ट होपलेस पर्सन ऑफ कोळशेवाडी. थँक्यू. ही इट्स मनी एव्हरीवेअर. इट्स मनी. हा, ही इवन इट्स बटर ऑन डेड बॉडीज. टाळू. तालू.
यू डोंट नो टाळू? नो. मग आपण हा विषयच टाळू. यू वॉन्ट टू लर्न फोक आर्ट ऑफ महाराष्ट्र? येस. देन आय एम आर्टिस्टिक पर्सन. फॉरगेट हिम. ही इज होपलेस. याच्यातच जाणार जिंदगी. कम कम या. कम ऑन कम ऑन या कम. ओके. गुड बाय मिस्टर सर. असू द्या असू द्या. निघू का? तू कुठे चालला? कुठं म्हणजे? बाईची अडचण आहे, परसाकडला जायचंय त्यांना. असं जातो. असू दे. अरे पण मग मी येतो ना. ए आता याला काय अर्थ आहे? त्यांना दाखवतो ना मी हागंदारी मुक्त गावातले पानदीतले एअर कंडिशन संडास. आणि मग तू चाललास तर मी का नको? काय फरक पडतोय? तुम्हाला तर काही प्रेस्टिजच नाहीये. अमेरिकेत जाऊन काय सांगन ती? कोळशेवाडीचा सरपंच आला होता तांब्या घेऊन पानदीत माझ्या माग. काय याला अर्थ आहे? नाही जातो मी. मार नको. जा अरे नको कशाला बोलू तू जा नका? ना. याला काय अर्थ आहे? जा तू जा. कम ऑन. काय देवा, तू सांगितलं नाही का काय या लोकांना? मंदिरामध्ये तुझ्या पूजेचा मान पहिल्या सरपंचाच्या बायकोचा असतो हे सांगितलं नाही का काय या लोकांना? देवा, सरपंचापेक्षा आमदार लई मोठा असतो. सांग की या लोकांना. खळीचं पांढरं कपडे घालून आलेल्या चपरासाला पण आमदार म्हणतात. सांगा या लोकांना. तुम्ही दोघी एकमेकींची काय बोलायचं ते बोला. वय बाजूला. देवा, ह्या टायमाला नवरा पडला तर गाव जीवन घालीन. माझ्या नवऱ्याचं काय व्हायचं ते होऊ दे, पण हिच्या नवऱ्याला तिकीटच मिळतं का आम्हाने? हिच्या नवऱ्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. सरपंच झाला तर माझ्यासारखा चपलाहार केला, आमदार झाला तर पाटल्या बी करेल. समद्या तालुक्यात माझ्यासारख्या पाटल्या कुणाच्या बी नाहीत, म्हणून म्हणते हिच्या नवऱ्याला तिकीट मिळताच का आम्हाने. पाहिलं का पाहिलं? हे कोणी ओळखीचं वाटतंय. अगं बाई, ए हा? लईच कुच मालेवानी दिसायला लागले. नाही. महाराज आहेत का काय? नाही ती दाढी वाढलेली, चेहरा स्वतःच्याच आश्रमातली पेस्ट तोंडाला लावल्यासारखी. महाराजच आहे ना? नाही महाराजच आहे, ओळखील मी. आणि कपडे तेच सांगायला लागलेत ना. वय महाराज. ये जाना. घे 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 घे. राणी घे. तुला नाही घोडीला बोललो. घे राणी. उद्याचं काय ठरलं? अरे उद्या मला नाही ना जमणार. त्या प्रदेशाध्यक्ष बाई येणार आहेत ना उद्या. जळलं मेलं तुमचं राजकारण. एकुलती एक भाची आहे माझी, तिचं साखरपुडा आहे. तुम्ही यायलाच पाहिजे. अरे लग्नाला येईन बाबा. अहो असं काय ते? ओ बाबा थांबा. काय? बाबा हर घडी बदल. हो कल हो ना हो. जा राजकारणावर जाणे तुझं म्हणणं पटलं मला. जा. साहेब त्या प्रदेशाध्यक्ष बाई येणार त्याच्यासाठी काय आणायचं? हार बुके का फेटा? अरे काय मी तुमचा पी आहे का तुम्ही माझे पी आहात? सगळ्याच गोष्टी मला करायला लागतात. तसं नाही, मी बुद्धी वापरली तर तुम्ही माझ्यावर रागवतो. अरे पण नका ना वापरू तुम्ही तुमची. बसून घ्या ना तुम्ही सगळं. नका ना वापरू तुम्ही तुमची बुद्धी. मागे ते क्रीडा मंत्री गावात आले होते तर त्यांनी विचारलं रात्रीचा बंदोबस्त काय, तर हे म्हणतात किती वर्षाची पोरगी पाहिजे. मला काय माहित, ते रेस्ट हाऊस बद्दल विचारत होते. अरे माहित नाही तर विचारावं ना मग. आता विचारायचं काय, मला वाटलं क्रीडा मंत्री आहेत त्यांना सगळ्याच म्हटल्यानंतर. क्रीडा प्रकारात रस असेल. काय असते. अरे जरा डोकं वापरा. देवानं डोकं दिले त्या काय नुसतं भांग पाडायलाच नाही दिलं. काय झालं? प्रदेशाध्यक्ष बाई येणार आहेत. पेपरला जाहिरात बुक केली. झालं की ते हा वर्तमानपत्राचं पहिलं पान आणि शेवटचं पान आधीच बुक झालंय. नारायणनी केलंय. नारायण बाजीरावसाठी जाहिरात बुक केली का काय? नाही, तो म्हटला की 50,000 रुपये दिले तर तुमची पण जाहिरात सोडतो. काय करायचं? तुम्ही त्याला 50,000 रुपये पाठवून द्या आज. हा. आणि उद्या भडव्याचं तंगडच तोडा. साहेब एक पॉइंट आहे. निवडणूक जवळ आली, लोक काय म्हणतील? आपल्याला काय जाहिरात देऊन तंगड तोडायचंय का? की आज आमच्या येथे चिरंजीव नारायणराव याचं तंगड तोडण्याचा कार्यक्रम आहे, तेव्हा आपण आवर्जून यावं. परत लागलं बावळ. आता जमला खेळ महाराज. लाजू नका महाराज.
अहो आईची शपथ सांगतो मी खरंच महाराज नाही हो. असं मग आता आईची शपथ घेऊन सांग, सरपंचाच्या बायकोकडे कमून बघत होता आता बरी बाई दिसली तर बघत असतो. आणि मग दिसायला चांगली असली तर काय बाईला मिठीच मारतो काय दुथाड्या? अहो पण तसं ते नाही. मरून दे. बर मला एक सांग, सरपंचाची बायको तुझ्याकडे कमून बघत होती रे? आणि तुझ्याकडे बघून एखाद्या बाईला तुझ्यात बरं काही वाटतच नसन, उलट तुला बरं नाही असंच वाटत असन ना? आता त्याच्या बायकोनी माझ्याकडे बघितली, आता माझं काय चुकलं? पण तिचं चुकलं ना, सरपंचाला जाऊन सांगितलं पाहिजे. चाल. अहो मला ऐका माझं. सरपंच कसा रासोट माणूस आहे माहितीये ना तुला? 25 हाफ मर्डरी आहेत त्याच्या नावावर. कुऱ्हाडीनं 2 तुकडे करतो तो. माझं चुकलं, मला माफ करा. असं नको करू. तर मला काय घोळे ते सांग, नाही तू तुला गोहळातच घालतो. अहो घोळ काही नाही, आमचं जुनच. तुझ्या आईचा प्रेम भंग्या. मला माफ करा, पाया पडतो मी. आता आजपासून लक्षात ठेव, तुझ्या कंडमलू मध्ये अंगार आहे. कशा? तांब्या आहे ना तुझा त्यो. अच्छा अच्छा अच्छा. हा कमंडलू. आजपासून तू महाराज, लक्षात ठेव. महाराज हे बघ, कुणी आलं की अंगाऱ्याची पुडी द्यायची ना, आशीर्वाद द्यायचा, कळलं? नाही तर सरपंचाकडे नेऊन कार्यक्रमच करीन तुझा. महाराज येऊ नको, थांब इथे, मला एकट्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. महाराज. हा महाराज, नमस्कार महाराज, आशीर्वाद द्या महाराज, आशीर्वाद द्या. महाराज, हिमालयात तपश्चर्या करून डायरेक्ट तुम्ही आमच्या इकडच्या उकरड्यावर प्रकट झाल्याचं ऐकलं. घ्या 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 घ्या. तो सरपंच इकडे आला होता का? नाही, येणार आहे आता. बरोबर, नारायणनी मला बरोबरच सांगितलं होतं. चला तुम्ही माझ्या बरोबर. अहो पण कशाला? मी तुमची मठात व्यवस्था केली, छान व्यवस्था केली. चला 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 चला. मला एकलाच आशीर्वाद द्यायचा, दुसरा कोणाला आशीर्वाद द्यायचा नाही. आणि बाजीरावला तर फक्त प्रदेशाध्यक्ष शर्मा मॅडम जिंदाबाद, शर्मा मॅडम जिंदाबाद. सर बाजूला. अरे ओ, तुम्ही मला बोलवलं होतं मॅडम. मी नारायण वाघ. अच्छा, तो आप है नारायण वाघ? नाही, शेळीसारखा जरी दिसत असलो तरी वाघच आहे. तो आमदार बनना चाहते हो? नाही मॅडम, मी एक साधा कार्यकर्ता आहे. आयुष्यभर कार्यकर्ताच राहायचंय मला. मुझे ऐसे ही लोग पसंद है जो खुद से कुछ नहीं मांगते. आपका सिर्फ आशीर्वाद चाहिए मैडम. आशीर्वाद तो है ही, लेकिन यहाँ से जाने से पहले हम आपको कुछ और भी देके जाएंगे. मैडम, आपके बारे में मैं क्या सोचता हूँ, आप क्या बताना आपको. ये माला आपका फोटो मेरे खिस्से में रहता है. बाप के बाद लगे आपके बारे में चादर है मेरे को. ठीक है. मैडम, जैसे आपका निरोप मिल गया ना, मैं सवेरे से गेस्ट हाउस से आके थांबा थांबा. शेवटी कार्यकर्त्याची कदर असतीच ना. तुम्ही जा, हार फिर घेऊन द्यावा. भाई ये क्या बात आहे? माझ्या स्वागताची जाहिरात एवढ्या छोट्याशा चौकटीत? मी काय तुम्हाला कृषी समितीची सदस्य वाटले? नाही तसं नाही मॅडम, पण काय झालं, त्या नारायणनी सगळं पानच बुक केलं. आणि ती सगळी जाहिरात आमच्याच पैशाने केली. म्हणजे तुमच्या पैशानं त्याने स्वतःची जाहिरात केली? भाई ऐसे कैसे हो सकता है? हा खूप नालायक माणूस आहे तो, एकदम विश्वासघातकी. मी सकाळीच त्याला भेटले. वो अच्छा लड़का है. तर काय तुम्ही कशाला भेटला मॅडम त्याला? म्हणजे आता मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवणार आहात का? नाही तसं नाही, पण अहो तो लय बाराचा आहे. म्हणजे बाराचा म्हणजे आपला टोपे. म्हणजे तुम्ही सांगा ना. हा बाराचा म्हणजे ऍक्च्युली बाजीरावासारखा. तू बाराचा. अरे तुझी खानदान बाराची. एक्सक्यूज मी, भाई ये क्या 12 का 12 का लगा के रखा है? हाँ भाई, आपस में लड़ना बंद करो, नाहीतर पक्षाचे 12 वाजतील. बाराचा म्हणजे खरं तर हुशार. आम्ही एकमेकाला कौतुकानं बाराचा म्हणतो. तू बारा. ओके ओके. तिकीटाचा विचार ना. हा मॅडम, ते तिकीट कधी डिक्लेअर करताय? देखिए भाई, सबसे पहले तो इंटरव्यू होगा, बरोबर. उसके बाद में डिसाइड करेंगे. हा जल्दी काय तुमकं. हा कारण मी पण 12ची आहे. मारा मारा गुरागत मारा. आईला कुठून या राजकारणात पडलो असं झालंय. राजकारण आहे का मरण आहे, याला काय अर्थ आहे? जीव जाईपर्यंत आलाव काय एखाद्याला. आयो
बांध पाडून राहायचं. ए नार्या, आम्हाला शिकवतो काय राजकारण? निवडणूक तोंडावर आली म्हणून तुला सोडून देतोय. आता शांतपत्ती केलीस ना तर गाव विसरून जाईल की नारायण वाघ नावाचा माणूस कुणी या गावात राहत होता. पाय इकडे ठेवा साहेब, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय माझं तिथं. आहे तुझ्या बापाने छातीत अपेंडिक्स केला होता. तार लावून घ्या. मी तुला आधीच सांगितलं होतं, 2 दगडावर पाय ठेवू नकोस, कोणाच्या तरी एकाच्या बाजूने राहा. हे बघणाऱ्या, माझं ऐक. आपण पोलीस स्टेशनला जाऊ, प्रदेशाध्यक्ष बाईला भेटू. नाही त्या टोपेला जेल झाली ना तर नावाचा बाजीराव नाही. नको साहेब. नाऱ्या, माझ्या बरोबर आलास तर टोपेवर हाफ मर्डरची केस होईल. आणि माझ्या बरोबर नाही आलास तर माझ्यावर तुझ्या मर्डरची केस होईल. समजलास? हाना हाना, सगळे मिळून हाना तिच्या माईला. पोतेर झालं जिंदगीचा. अहो पण चाल. तुम्ही कशाला मला न्याय त्या टोपेला डावतो इंगा आता. काय चल. केलंय यांनी? हा? तुला काय करायचंय? चल. हा, तू ओरडू नका, ओरडू नका. माझं नाव घ्यायची हिंमत कशी झाली तुझी? अरे तूच मारलास त्याला. डोकं फिरवू नकोस, गप्पा बस. काय करशील? काय कर? डोकं फिरल्यावर काय करतोय ते दिसतंय ना तुला? इन्स्पेक्टर साहेब आता बोलला. आता कबूल केलं काय त्याने. काय काय कबूल केलं? आता कबूल केलं नाही? होय काय? ए, कबूल केलं का नाही? क्या हुआ? क्यों लड़ रहे हो? हो मॅडम, ह्या टोपेनी ह्याला नाऱ्याला मारलं बिचारायला. हा जीवानिशी मेला असता. मी इथं घेऊन आलो त्याला. अरे पण मग दवाखान्यात त्याचं सोडून इथे कशाला आणलं? नाहीतर काय? कंप्लेन करायला आणलं. काय काय? मी तर काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. मॅडम, नारायणला विचारा. हे नाऱ्या, तुला कोणी मारलं सांग. नारायण, कोणी मारलं तुम्हाला? अरे सांग ना. सांगा. कोणी मारलं सांग. सांग. खरं ते खरं, बरोबर आहे. इन्स्पेक्टर, ले जाओ इसे. मला जेव्हा इसको गोरगरीबाला मारायला त्याला कधी ना कधी फळं व्हावंच लागणार. आता पोलीस बघा कसं चमवतात मागणं ते. आले जेव्हा इसको. नारू, हा चाल येतोय. नारू, सत्याचा वाली नारायण. नारू, नारू. नारू नका म्हणू मला. अरे प्रेमाने बोलतोय रे. नारू प्रेमाचं नाही, रोगाचं नाव आहे. अरे नारू. आता जास्त नका आवडू, नका खरं बोलायला. नारायण शांत राहा, शांत राहा नारायण, शांत राहा. येतो मॅडम. हा ठीक आहे. नेक्स्ट, दुसरं कोणी पाठवा? चहावाला आहे मॅडम. चहावाला? अहो इथे विधानसभेच्या उमेदवाराची मुलाखत सुरू आहे, तुम्ही चहावाल्याला काय पाठवताय? त्याला पण तिकीट पाहिजे मॅडम. पक्षाचं मजाक समज के रखा है. दुसरं कोणी पाठवा त्याला. बर, चला साहेब. नमस्कार मैडम. बैठिए. आपका नाम? प्रतापराव थोरात मॅडम. विधानसभेचं तिकीट आम्ही तुम्हालाच का द्यावं? विधान परिषदेचं द्या, नाहीतर मग राज्यसभेचं द्या. तसं नाही, पण आम्ही तुम्हालाच आमदार का करावं? राधव मनोहरांना नाही केलं का? हे बघा, ते फार मोठे कवी आहेत. अहो त्यांची 10 पुस्तकं प्रकाशित झालीत मॅडम. मी स्वतः प्रकाशक आहे. माझी तर 60 पुस्तकं प्रकाशित झालीत. आणि नुकताच सुकलेली मोगरी आणि फुललेला निवडून सुद्धा प्रकाशित झालाय. बरोबर. मग त्या हिशोबानं म्हटलं तर तुम्हाला मंत्रीच केलं पाहिजे. माझी काय हरकत नाही मॅडम. नेक्स्ट. घ्या महाराज. महाराज, ए बेकलोट. महाराज, आजपर्यंत मी इतक्या महाराजांचे अंगारे वापरले, पण तुमच्या एवढी ताकद कोणातच नाही. देवाची कृपा आहे. अहो तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. तुम्हाला सांगतो, त्या नाऱ्याला माझ्या माणसाने कुत्र्यासारखा हाणला. आणि तू माझी तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेलं आणि बाजीरावाची तक्रार करून मोकळं झालं. कारण तुमचा अंगारा मी माझ्या खिशात ठेवला होता ना. धन्यवाद महाराज. महाराज, तुम्ही काहीतरी मागा ना मला. मागा ना. अरे बाबा, मला काही नका, मला सगळं दिलंय त्यांनी. ऐकू, असं तर महाराज मी जगात बघितला नाही. महाराज, तुम्हाला विनंती करतो, काहीतरी मागा ना मला, काहीतरी मागा. तू बाजीराव आहे ना, हा? त्याला चांगला धडा शिकव, सोडू नको त्याला. तुम्ही आशीर्वाद द्या, त्याची खानदानच नष्ट करतो. अशा बायकोला काही करू नको. नाही नाही, बायकाचं लेकराचं काय करायचं? पाप लागून ना. नाही, तुम्ही म्हणाल तसं महाराज. धन्य 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 महाराज. नारायण, तुझ्यामुळेच मला जिल्ह्यातल्या 4 उमेदवारांचं खरं रूप कळलंय. पार्टीला तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे. म्हणूनच मी ठरवलंय की या मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी तुझी शिफारस करावी.
खरंच मॅडम? हो. मॅडम माग मी चुकीचं बोललो तुमच्याबद्दल. काय? मी म्हणलं बाप्पा नंतर मला तुमच्याबद्दल आदर वाटतो. मग आता विचार बदललाय का? नाही आता बापापेक्षा मला तुमच्याबद्दल आदर वाटायला लागलाय मॅडम. मागचे प्रदेशाध्यक्ष काहीच कामाचे नव्हते, नुसते पैसे खायचे. त्या टोपे साहेबाला 10 लाख रुपये दिल्यावर त्यांना मागच्या इलेक्शनचं तिकीट दिलं होतं. आता बसा म्हणा उपटीत. क्या? शेत मे का गवत. ओ अच्छा नारायण, ठीक आहे. काय नाव नाही द्यावा. अरे आनंदाने येड लागायची पाळी आली, मला काही सुधारण्यात आलंय. अरे एखाद्या बाईच्या माग आपण आयुष्यभर लागाव, तिने हिंग लावू नये, आपल्याला विचारू नये, आणि एका दिवशी तिनेच काचकन डोळा मारावा अशी अवस्था झाली रे माझी. अरे देवा, आता माझ्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकून घेऊ नको रे. तुला तर माहितीये, अरे मला स्वतःसाठी आमदार व्हायचं नाही रे, सगळ्या गावच्या भल्यासाठी आमदार व्हायचंय. तू तर अंतरंगी सगळं जाणतो रे. आजपर्यंत कुठल्या आमदारांनी तुझ्यासाठी वैयक्तिक काम केलंय रे? अरे कुणी कळस लावलाय, कुणी ऑइल पेंट दिलंय देवळाला, कुणी झुंबर लटकिले, घंट्या लटकिल्यात. पण हा नारायण उद्या जर आमदार झाला तर तुला सोन्याची टोपी घालीन, शपथ. सोन्याची टोपी घातल्याशिवाय तुला सोडणारच नाही रे देवा. अरे नार्या टोपे साहेबांना तिकीट मिळेल, चल. सॉरी नारायण. नाही मी फक्त एवढ्यासाठी फोन केला मॅडम. 12चे म्हणजे काय हे कळलं ना तुम्हाला? हाँ बिल्कुल, बहुत ही गंदा वर्ड है. नहीं, आप जैसे लोग मिलते हैं तो बोलना पड़ता है ना. पण ते आमदार काय येडा वाटला काय तुम्हाला? अरे महाराजाच्या नादानं भले भले येडे होते. आमच्याकडले झेडपी मेंबर तर महाराजाला विचारूनच बाया ठेवतेत. हा, पण मी जर त्याला सांगितलं शेवटच्या दिवशी अर्ज भरा, तर त्याला शंका नाही का येणार? अर्ज भरू नका असं म्हणलं तर शंका येईल. अहो पण नाही, काही नाही. त्याला सांगायचं अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी बरोबर 4 वाजताचा चांगला मुहूर्त आहे म्हणायचं अर्ज भरण्यासाठी. तवा अर्ज भरला तरच इलेक्शन जिंकन असं सांगायचं. पण तिने काय होईल? अरे हे जर तुला कळलं असतं तर तुला महाराज कशाला केलं असतं, आमदार नसतं केलं. आणि हे जर केलं नाही तर सरपंचाकडे नेऊन ढेंडाळच बाहेर काढीन तुझं. नाही, करतो. कळलं ना डंगुळ? हो. जा कपडे घाल. महाराज आमदार केला पुन्हा उभा राहतोय, आशीर्वाद पाहिजे. ह्या टायमाला तुमच्या आशीर्वादावर बिनविरोध निवडून येतो का नाही बघा. पण लक्षात ठेव, शेवटच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता अर्ज भरायचा. मुहूर्त चांगला आहे, हा, टाळायचा नाही. आशीर्वाद पोराकडे लक्ष द्या जरा. गावभर नुसतं हुंदडतंय इकडे तिकडे. तू काय नुसती भाकरी थापायला आहेस वय? अण्णा, एक पक्की खबर आहे. काय? टोपे साहेबांना 24 तारखेला 4 वाजताचा मुहूर्त काढलाय. म्हणजे शेवटच्या दिवशी? होय, म्हणूनच म्हणतो आपला अर्ज लागलीच भरून टाका. अरे येडा का खोळा तू, हीच येळ आहे. आपण बी 4 वाजताच अर्ज भरायचा. होय, त्या टोपेला बी कळू दे आम्ही काय हाय ते. या टायमाला बी माझं तिकीट कापलं. जय्यत तयारी करा, जोरदार तयारी करा, कामाला लागा. चाल होय. चाल संभा, चल रे.
अरे पण असा तर दिवस निघून जाईल ना मग. जाऊ दे ना, त्यांची ड्युटीच आहे. अरे पण आता 5 वाजता अर्ज भरायची मुदत संपेल. छ्या. संपणार, त्यांची ड्युटीच आहे ना. अरे पण मी अर्जच नाही भरला तर मग आपण काय करणार, त्यांची ड्युटीच आहे ना. नाही घेत ना. चाल फोन. बेअक्कल मोकच झालं. कारभारी दमान मोजून घ्या दमान, मोजून घ्या दमान, अंग भिजल घामान. ही चिल्लर राहण्याची काही गरज होती का? ही चिल्लर मोजत बसलो तर बाकीच्या उमेदवारांचे अर्ध कधी भरणार? निदान 5,000च्या नोटा तरी आणायच्या. डिपॉझिट भरायला लागतं ना. आणि निवडणुकीच्या नियमावलीत असं कुठं लिहिलंय, विधानसभेच्या तिकिटाचं डिपॉझिट भरताना फक्त 1000च्या नोटा घेऊन या. तुम्ही आपलं काही बोलायला लागले. पटापट मोजा, अजून 4 पिशव्या मोजायच्या. आता एवढ्या मोजून, अरे आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. पुन्हा घ्या, मोजा मोजा. सॉरी, नंतर चहा पाहिजे मला. काही चालू टाइम. याला काय अर्थ आहे? आता पुन्हा मोजा चिल्लर. आता माझी काय चूक आहे? लोकशाही आहे का ठोकशाही आहे? काय याला अर्थ आहे? साहेब, आम्हाला नियमाप्रमाणे काम करावं लागतं. अरे नियम आम्हाला शिकवू नका. ह्याचं डिपॉझिट मी भरतो. हे घ्या पैसे. अरे पैसे माझ्याकडून घ्या, पहिला माझा अर्ज घ्या. तुम्ही कशाला त्रास घेता? ऐ, कुणाच्या मदतीची गरज नाही आपल्याला. पाय गोळा करून इथं आणलेली आहे. अरे स्वतःच्या पायावर उभा राहिलेला गडी आहे. तुम्ही नियमाप्रमाणे काम करा. 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. मोजा चिल्लर मोजा. बाहेर निघ, तुला दाखवतो. कशाला बाहेर निघू? तुम्हीच बाहेर उभं राहून गळून गेले असतान. कुणी ड्रिंक मागवायचंय का? अरे तुला मागच्या वेळेस सोडलं, हेच आमचं चुकलं. आमच्याच तालुक्यात आमच्या विरुद्ध उभं राहायची कोणाची ताकद नाही. अर्ज भरून होते, तुला दाखवतो. अरे ह्याचा काटा तर मीच काढतो, बघ तू. मी काय करायचं म्हटलं की तुला मध्ये पडलंच पाहिजे का? अरे पण ह्याचा अर्ध दोघांनी मिळून भरायचा, ही आयडिया कोणाची? साहेब, हे माझं डिपॉझिट आणि हे पहा अर्ज. भर की डिपॉझिट. पक्षाने हाणली ना लात आता. अरे पक्षाने तिकीट नाही दिलं तर मी काय घरी बसून राहणारा माणूस आहे का? मग जाणार विरोधी पक्षात. अरे विरोधी पक्षात सरकार येत नाही ना. आणि पक्षांतर बंदीचं लचण लावून घ्यायला मी काय येडा आहे का? हो. त्यापेक्षा अपक्ष म्हणून निवडून येईन मी. निवडून डिपॉझिट जप्त न झालं तर नशीब समज. निवडून येण्याच्या गोष्टी करतोय. ए, काय कालवा लावला रे? काणीपणात बबरू वाढ, रिकाम्या पिशव्या आनंद, सगळी चिल्लर भरून घ्या. 1000 रुपये राहिला तर तंगड मोडून ठेवे. अर्ज भरून दे रे. अरे तुम्हाला इथं बकबक करायला लावू नको. अरे बसा. अरे निदान अधिकाऱ्यांसमोर तरी एकमेकांचा आदर करा. इलेक्शन पिरियड मध्ये सरका बाजूला. तू बाहेर भेट, दाखवतो तुला. आता त्याचं काय करायचं ते मी बघीन म्हटलं ना. अरे ह्या कामात मी हुशार आहे, सांगितलं ना तुला. बरं ठीक आहे, करा काय करायचं ते. आता नाही का? तुझं ऐकत असतो वैर मी. अहो साहेब, 5 वाजले, लवकर अर्ज भरा. तुम्ही माझा अर्ज भरून घ्या पहिला. आधी माझा अर्ज तुझा भरा. भरून काय उपयोग आहे? तुम्ही माझा भरा. तुझा भरून नोकरी कुणी लावली तुम्हाला? नोकरी काय फुकट लावलीस का? तू पैसे घेऊन लावले असेल. काम करत नाही तू. माझा अर्ज भरा. माझा अर्ज भरा. मी सांगतो तुम्ही माझा अर्ज भरा. हे दात फाडून तुझं कान चावील. अरे मी तुम्ही दोघंही शांत राहा, दोघांचाही अर्ज भरतो. पैसे खाण्यापेक्षा जरा मत खायला शिक. दोन्ही खाऊन दाखवते की नाही बघ. येऊन येणार कोण? नारायण शिवाय आहेच कोण? नारायण वाघ जिंदाबाद. राम राम. हा राम राम. नारायण वाघलाच मत द्यायचं काका. हे ते पाहू, पण आधी यो नारायण वाघ हाय कोण ते तरी सांगा. तुम्हाला कोळशेवाडीचा नारायण वाघच माहित नाही? नाही बाबा. आणि मग काय घंट्या माहितीये? तू तर असं बोलायला लागला की जसा नारायण वाघ म्हणजे देवच आहे. देवच आहे. लई मोठा माणूस आहे तो. तू लईच कौतिक करायला लागला त्याच. नाही. पैसे वाटितो का काय होणार? पैसे असले चिल्लर धंदे करीत नाही तो. नारायण वाघला त्यांचा प्रचार करताना कुणी जर दिसलं तर जागच्या जागी 1 एकर शेत नावावर करून देणार आहे ते. बाबो, एवढी शेती आहे त्याच्याजवळ? कोळशेवाडीच्या खाल्ल्या अंगाची 200 एकर कुणाची आहे? बाबो, तुमची तर दाढी पांढरी झाली माहित तर काहीच नाही तुम्हाला. पण नारायण वाघलाच मत द्यायचं. बोला नारायण वाघ. आणखी जोरा. नारायण वाघ. दमानी जातान इलेक्शन पर्यंत राहा. नारायण वाघ जिंदाबाद. नारायण वाघ येऊन येणार. अहो पण मी म्हणते जेलमध्ये जाऊन आले तरी तुमची हाऊस फिटली नाही का? पुरे झालं आता राजकारण. या टायमाला नाही त्या टोपीचं डिपॉझिट जप्त केलं ना तर नावाचा बाजीराव डोळे नाही बघत राहा. गेल्या वेळेला पण हेच म्हणले होते तुम्ही. अरे गेल्या वेळेला चुकला अंदाज आमचा. मग आता काय फाशी देते काय? तुम्हाला नाही काही लाज?
पण तुम्ही पडला किती टोपे बाई. अशी फिदी फिदी हसते माझ्याकडे बघून. दुचकी मेली. ती हसली ना की असं वाटतं स्वतःलाच फाशी देऊन घ्यावं म्हणून. मग ह्याची होती फाशी. 7.5 गेली असती माझ्या मागची. अगो बाई, म्हणजे आता तुम्हाला 7.5 वाटू लागले का काय मी? मग काय लक्ष्मी समजते का सावताला? मी तुमच्याशी लग्न केलंय म्हणून सरपंच तरी झालाय तुम्ही. नाही तर ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून पत्त्या कुटण्याशिवाय दुसरं काम काय तुम्हाला? गावभर हुंदडा तर होता वळू सारखे. हे बाकी खरंय वहिनी. नाऱ्या बंदुकान ग. ए अक्का, बंदुकान. वहिनी माझं काय चुकलंय आता? अरे बंदुकान म्हणलं ना तुला. म्हशीवानी काय बसली तू? हो, काय चाललंय? पाखरा हाकल्याची बंदूक घेऊ काय करणार आहे तुम्ही? उगा कांटळे बसण्याचं काम राहू दे तिकडे. तेच म्हणलं मी. हे गबस दुचकिया. नाही तुला दगडाने ठेचून काढला ना तर नाव नाही सांगणार. याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्ही तुमच्यासाठी जीव धोक्यात घालायचा आणि तुम्ही आम्हाला हुडूत करायचं. काही गरज नाही. त्या टोपेच्या विरुद्ध मी याच्यासाठी उभं राहिलो की दर इलेक्शनला माझ्या नात्यातले 500 मत त्या टोपेला पडते. या इलेक्शनला मला पडते ना. पण मग माझा काय फायदा आहे? हे बघा, आता त्यांचं 500चं मतदान कमी झालं तर फायदा काय गुराढोरांना आहे का? तुम्हालाच तर आहे ना. हे चहा कर का? हा. अरे मग 500 काय होणार आहे? डेकोल बिवाला होणार नाही. तुझ्यावर तर मतांचा पाऊस पडला पाहिजे. हा, नाही बरोबर आहे ना. आता ते काय कळत नाही का मला? पण त्यासाठी मला जोरदार प्रचार केला पाहिजे ना. अरे मग कर की. तुला कोणी अडवलंय? अडवत कोणी नाही, पण सपोर्ट पण करीना ना कोणी. आता जोरदार प्रचार काय चिचुकी देऊन होतो होय? पैसा नको त्याला. आम्ही भिकार बंबून हातात चेंबू घर झटकिलं तर आठाने पडते बाहेर. म्हणजे पैशासाठी आलाच वैरे? तसं नाही, मग? पण घरात नाही दाना मला मत द्या ना असं म्हणल्यावर